गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। तो अभी तक हमारा क्या क्या कंप्लीट हुआ था? फर्स्ट, सेकंड और थर्ड तीन चैप्टर हमारे यहाँ तक कंप्लीट हुए हैं। अभी जो मोस्ट इम्पोर्टेंट चैप्टर कह सकते हैं हमारे सिलेबस में से ही, वो हम स्टार्ट करने जा रहे हैं। तो बता सकते हैं चैप्टर का नाम क्या है? लेजर। तो हमने अभी तक जर्नल चैप्टर पूरा कंप्लीट कर दिया था। तो जर्नल में क्या करते हैं हम? कुछ बता सकते हैं उसके बारे में? हाँ, बोलिए। ट्रांजैक्शन जो भी होते हैं उनकी हम एंट्रीज बनाते हैं। तो क्या करते हैं बेसिकली, हम जर्नल में ट्रांजैक्शन रिकॉर्ड करते हैं। तो उसके बाद हमें लेजर की जरूरत क्यों पड़ी, तुमको क्यों लगता है? क्लासिफाई करने के लिए, समराइज करने के लिए। और मनीष, कुछ अलग आंसर? ओके, इट्स। तो लेजर चैप्टर आज हम स्टार्ट करने जा रहे हैं। चैप्टर नंबर 4 है अपने सिलेबस का। उससे पहले कुछ बेसिक बातें लेजर के बारे में जानते हैं। आप कभी मेडिकल स्टोर पे गए हो? बहुत बार गए हो। तो जो मेडिकल स्टोर पे जो शॉपकीपर होता है, केमिस्ट होता है, अगर आपने एक दवाई की जो पर्ची होती है, जो डॉक्टर का प्रिस्क्रिप्शन होता है, जब आप उस केमिस्ट को देते हो, उसके बाद वो क्या बोलता है, वो दवाई देख के कि 2 दिन में स्टॉक मंगाता हूँ उसके बाद दे दूंगा, ऐसा बोलता है क्या? क्या बोलता है? क्या करता है, क्या करता है? हाँ। बहुत सारे केमिस्ट के पास कंप्यूटर भी नहीं होता है, आपको अगर ध्यान में हो तो। कुछ छोटे केमिस्ट भी होते हैं। वो क्या करते हैं? क्या करते हो? देखते हैं, एक जगह जाते हैं, देखते हैं, लाके देते हो, और बाद में पता चला तो कुछ देर बाद बोलते हैं कि यार वो नहीं है मेरे पास, वो कल मिलेगा, ऐसा बोलते हैं। वैसे ही आप किसी ग्रोसरी शॉप पे जाते हो, वो भी क्या करते हैं, कोई आपने प्रोडक्ट बोला, जाके देखते एक जगह, उधर नहीं मिला तो आपको बोलते हैं कल ला देंगे। अभी आप देखो, कोई ग्रोसरी शॉप हो या एक मेडिकल हो, उसके बाद कितने ज्यादा प्रोडक्ट्स होते हैं, अलग अलग, अलग अलग कितने सारे प्रोडक्ट्स होते हैं। वो सब प्रोडक्ट होने के बावजूद वो सिस्टमेटिकली उन चीजों को उनकी सही जगह रखता है। उसको पता होता है कि यार ये पर्टिकुलर शुगर किधर मिलेगी, ऑयल किधर रखा हुआ है। ग्रोसरी शॉप के बारे में बोल रहा हूँ, या जब भी अभी समझो मेडिकल की शॉप होगी, पैरासीटामोल कहाँ रखी है, और अलग अलग जो मेडिसिन है, इंजेक्शन है, समझो फेस वॉश है, वो कहाँ कहाँ रखे उस केमिस्ट को पता है। अगर समझो ऐसा हो जाता, 2 पैरासीटामोल उसमें 3 फेस वॉश, बाद में कुछ ऐसा वैसा कुछ शुगर, समझो वो ग्रोसरी शॉप है, ग्रोसरी शॉप में कुछ शुगर, कुछ नमक, कुछ इलायची, कुछ लवंग, कुछ अपना साबूदाना, कुछ और ऑयल, ऐसा सब जगह का मिश्रण होता, तो वो फाइंड आउट कर सकता था क्या? ऐसा मिश्रण क्या होता है कबाड़ी वाले के पास? तो वो क्लासीफाई किया हुआ है क्या? नहीं है। क्लासिफिकेशन की वजह से क्या होता है, अपना काम इजी होता है। इजी होता है कि नहीं? अगर समझो आप पूरे सब्जेक्ट के लिए एक ही बुक बना रहे हो, एक नोटबुक बना रहे हो, पूरे सब्जेक्ट जो भी कुछ है, आज अकाउंट का लिख दिया, कल का मैथ का लिख दिया, परसों एसपी का लिख दिया, जब दिल में आए वो सब चीजें आप लिखते जा रहे हो। किस चीज की आपको शिकवा नहीं है, कुछ नहीं है। कोई कुछ भी बता दे, आप बुक में लिखते जा रहे हो। और एट द एंड ऑफ द ईयर आपको याद आया कि यार अपने कॉलेज में एक एग्जाम बोल के भी कुछ चीजें रहती है। पता चला सबसे पहला एग्जाम तो अकाउंट्स का है, फिर क्या कर दिया, देखा पहले पेज पे अकाउंट का लिखा है, बाद में 20वें पेज पे कुछ तो लिखा है। ऐसा चालू हो गया आपका फाइंड आउट करना।
तो आपको बाद में याद आ गया कि पूरी रात उसमें ही निकल गई कि अकाउंट्स का किस पेज पे लिखा है और एसपी का किस पे नहीं लिखा है। ऐसा हो सकता है, पॉसिबिलिटी है। लेकिन वही अगर आपने अकाउंट की अलग नोटबुक बना दी तो टाइम बचेगा, टाइम बचेगा। उसकी वजह से आप आपकी एनर्जी कहाँ डिवोट कर सकते हो, स्टडी पे कर सकते हो, ना कि किधर लिखा है और किधर क्या नहीं लिखा है। समझ में आ गया। वैसे ही जर्नल एंट्री यानी क्या होती है, रिकॉर्ड करना, चीजों को रिकॉर्ड करके वो बात उधर ही खत्म हो जाती। क्या उतना होता तो अकाउंट्स यही खत्म हो जाता, सब्जेक्ट का कुछ इंपॉर्टेंस भी नहीं रहता। खाली रिकॉर्ड करो, रिकॉर्ड करने से चीजें रिकॉर्ड हो सकती है लेकिन खत्म नहीं हो जाती प्रोसेस। अभी समझो मनीष सावंत है। मनीष सावंत एक ग्रोसरी शॉप पे गया, उधार परचेस करता है। आपने देखा होगा ग्रोसरी शॉप वाले के पास हर जो उसका कस्टमर होता है उसका अलग पेज होता है। ये तो बात पता है। उसको भी थोड़ा कॉमन सेंस है कि यार सभी चीजें एक ही साथ लिखूंगा तो मनीष सावंत को ढूंढने के लिए अगला साल निकल जाएगा। ऐसे आज मनीष, ऐसे एक ही जगह पे अगर उसने लिखा होता रमेश सुरेश 200, ऐसे लिखते जाता, ऐसे लिखते जाता, इधर एक बार मनीष सावंत आता, उसके बाद 2 साल बाद फिर एक बार मनीष सावंत आता। उसको पता ही नहीं चलता कि कैसे ढूंढे। लेकिन वो भी क्या करता है, थोड़ा सिस्टम फॉलो करता है। आपने अगर देखा होगा तो क्या करता है वो, एक ऐसे अकाउंट बनाता है। ऐसा नहीं बनाता है लेकिन उसकी बुक में ऐसा एक अकाउंट्स होता है, एक पेज में ऐसे ऊपर लिखा होता है मनीष। मराठीत असंच नाव आहे ना मनीष तुझं? बरं ठीक आहे। ऐसे मनीष मराठी में लिखता है, इधर 200 300 क्या हुआ उसका हिसाब लिखते जाता है। राइट। उसकी वजह से जब मनीष सावंत उसके आगे आता है तो उसको ज्यादा तकलीफ उसमें नहीं करनी पड़ती कि ढूंढने की। दिखा मनीष सावंत की 2 मिनट में पेज निकालता है, भैया आपके 500 रुपए बाकी है। बोलता है कि नहीं मनीष? बोलेगा। सो ये चीजें क्यों हो सकी, क्यों हो सकी? क्यों उसने क्लासीफाई किया था, क्लासीफाई किया, रिकॉर्ड किया, इस वजह से उसको इजी हो गया। वैसे ही हम जब अकाउंट्स बनाते हैं, क्या बनाते हैं, अकाउंट्स बनाते हैं, तो उसके बाद जब हमको एंट्रीज करनी होती है, क्या करनी होती है, तो सबसे पहले हमारी एक एंट्री होती है। उसको हम क्या कौन सी एंट्री बोलते हैं? सबसे पहले कौन सी एंट्री करते हैं? जर्नल एंट्री करते हैं। और पूरी जर्नल एंट्री होने के बाद एक पर्टिकुलर टाइम पे, समझो मंथ एंड हो सकता है, क्वार्टर का एंड हो सकता है, हाफ ईयरली हो सकता है, ईयरली होता है, कि जो जर्नल एंट्रीज बनाई हुई है उसे हम लेजर में पोस्ट करते हैं। क्या करते हैं? अगर आपको जर्नल एंट्री आती होगी तो आप लेजर पोस्टिंग इजी से कर पाएंगे। इसमें बहुत ज़्यादा रॉकेट साइंस नहीं है। लेकिन फर्स्ट चीज़ आपका क्या होना चाहिए, फाउंडेशन क्लियर होना चाहिए। यानी आपको जर्नल एंट्री आनी चाहिए। जर्नल एंट्री आएगी तो लेजर आएगा, लेजर आएगा तो आगे जाएंगे, ट्रायल बैलेंस बनाएंगे, ट्रायल बैलेंस बनेगा तो फाइनल अकाउंट कर पाएंगे, फाइनल अकाउंट कर पाएंगे तो 11 से उठेंगे और 12th में जाएंगे। वही आपका पूरा सार है, लाइफ का नहीं, 11th के अकाउंट्स का, जर्नल एंट्री। और बच्चों ये कंसेप्ट मैंने तो आपको बोला है कि 11 से लेकर, बचपन से लेकर 55 तक काम में आने वाला है। और आप अगर कॉमर्स के स्टूडेंट हो, स्पेशली आपका अकाउंट्स होगा
ये मैंडेटरी बात है। जैसे आदमी है, आदमी के अंदर दिमाग और हार्ट, ये दोनों चीजें होनी चाहिए, दिल और दिमाग, वैसे ही आपको अकाउंट्स आना चाहिए। ये प्री रिक्वायरमेंट है कॉमर्स में। सो बच्चों, आपको जर्नल एंट्री आती होगी ऐसा हम एज्यूम करते हैं, फिर भी देखेंगे। समझो एक ट्रांजैक्शन बोलो, परचेज गुड्स फॉर कैश रुपीज 3000। इसकी जर्नल एंट्री क्या होंगी बच्चों? अभी जो ऑनलाइन स्टूडेंट इस लेक्चर को अटेंड कर रहे होंगे, शायद से उस उनको ये बात अभी अच्छे से उतनी क्लियर नहीं होगी, लेकिन आप पेशेंस रखिए, आप लेक्चर को अटेंड कीजिए, और जो पुराने लेक्चर हमारे चैनल पे है उनको भी देखिए। उसके बाद आप में इतनी चंचलता और इतना विवेक आपका जागा हो, विवेक आ जाएगा कि आप बता सकेंगे। ऐसे नहीं कि ये बहुत ज्यादा होशियार है, ऑब्वियसली बात है, ये बहुत ज्यादा बच्चे होशियार है, उन्होंने घर जाके रिवाइज किया तभी ये इतनी फुर्ती से आंसर बता पा रहे। लेकिन आप भी उतनी ही गति से बता पाएंगे, उसके लिए आपको पहले लेक्चर अटेंड करने पड़ेंगे। सो आपको पता चला परचेस अकाउंट डेबिट टू कैश अकाउंट। अगला हमारा ट्रांजेक्शन एक और हुआ, सेल्स गुड्स, सेल्स फॉर कैश रुपीज, ठीक है, 6000। सो मानो इधर क्या हुआ, हमने देखा कि दो ट्रांजेक्शन हुए। समझो ये दो ट्रांजेक्शन हुए तो उसमें भी आपको इजी जाएगा, लेकिन ऐसे ही 2000 ट्रांजेक्शन हुए तो आप बता पाएंगे कैश का बैलेंस क्या है? नहीं बता पाएंगे। इसलिए ही अगला कंसेप्ट हमारे पास आता है जिसे हम लेजर कहते हैं। सो बच्चों, लेजर का एक फॉर्मेट होता है, जैसे जर्नल एंट्री का भी एक फॉर्मेट होता है। तो वानो, हे लेजरचा फॉर्मॅट आहे, आणि जे स्पेसिफिक आपल्याला अकाउंट्स, समजा कॅश अकाउंट्स, आणि ही बाय डिफॉल्ट डेबिट साइड आहे आणि ही क्रेडिट साइड आहे। सो हा फॉर्मॅट झाल्यानंतर जनरली काय करायचं असते, सगळ्यात पहिले इकडे लक्ष द्या बांधू। आता इथे परचेस अकाउंट आहे, आपण अकाउंट कशाचं बनवतोय, कशाचं बनवतोय, अकाउंट कशाचं बनवलंय दुसऱ्या पेजवर?
लेजर कशाचं ड्रॉ केले? कॅश अकाउंट. सो जेव्हा आपण कॅशचं लेजर बनवतो तर काय करायचं, इथे कॅश डेबिट झालंय का क्रेडिट झालंय? क्रेडिट झालं, बरोबर. बट जेव्हा कॅश क्रेडिट होतो तेव्हा कॅश अकाउंट कॅश बुकमध्ये म्हणजे कॅश अकाउंटमध्ये कॅश अकाउंट येईल का? काय येणार? अपोजिट वालं. काय येईल? परचेस अकाउंट. बट जेव्हा परचेस अकाउंट येतं किंवा अपोजिटचं जे येतं तेव्हा काय करायचं असते, इथं कॅश क्रेडिट झालाय, बरोबर आहे. सो जेव्हा समोरचं अकाउंट क्रेडिट होते, जेव्हा ते वरचं अकाउंट असेल त्याला काय यूज करायचं? बाय. आणि इथे काय झालंय? सो इथे डायरेक्ट टू सेल्स येईल, याला काय करायची गरज. बट जेव्हा अपोजिट मधलं अकाउंट डेबिट झालेलं असेल तेव्हा त्याला काय करायचं? वर बाय यूज करायचं. इथपर्यंत समजलं? काही डाऊट नाहीये. सो आता इथे काय होणार? बाय परचेस अकाउंट किती? 3000. आणि इथे इझी आहे, फक्त मेन काय गोष्ट होती त्यात? जर्नल एंट्री करणं. त्यानंतर हां, इथे डेट टाकता येईल तुम्हाला जी काय असेल, यात काही लॉजिक जास्त नाही आहे. सो कन्सेप्ट समजली तुम्हाला बऱ्यापैकी? ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पेशन्स ठेवा बाळांनो, तुम्हाला पण समजेल. सो हे लेजरचा फॉर्मॅट आहे, बघून घ्या. आणि हे तर नॉर्मली आपण लिहितोच इन द बुक्स ऑफ ज्या स्पेसिफाईड व्यक्तीच्या आपण बुक्समध्ये एंट्रीज करणार आहोत. सो काय डाऊट इथपर्यंत नाहीये? आणि ही गोष्ट एक तुम्हाला सांगतोय, बेसिकली तुम्हाला 11th नाहीये, जस्ट दिले म्हणून सांगतोय की बाळांनो, जेव्हा आपण एंट्रीज करतो किंवा नॉर्मली आता एवढं मॉडर्नायझेशन झालंय, कुणीच अकाउंटिंग हाताने नाही करत. हाताने इन द सेन्स मॅन्युअली लिहून करत नाही. जग खूप पुढं गेले ऑलरेडी. सो इन फ्युचर मला तरी वाटते की बा अकाउंटिंग आपल्याला सुद्धा कम्प्युटरवर शिकवली जाईल. तो दिवस लवकरच येईल, बट तो दिवस आज नाही आहे. बट तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज हवं असेल, तुम्ही टॅली सारखा कोर्स करू शकता. कुठून करायचा ते तुम्ही तुमच्या विचाराने जिथून वाटेल तिथून करू शकता. बट तुमच्या कन्सेप्ट आणखी त्या गोष्टीमुळे काय होतील? क्लिअर होतील. तर तुम्ही 11वीला आहात, तुमच्याकडे वेळ आहे. आपले 2-4 चॅप्टर झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, इन केस तुम्हाला पार्ट टाइममध्ये जर वेळ भेटला तर एखाद्या सी ए फर्ममध्ये पार्ट टाइममध्ये इंटर्नशिप करू शकता, म्हणजे जॉब टाईपमध्ये. की 3-4 तासासाठी समजा तुमच्याकडे वेळ असेल, 11वीला असताना खूप जास्त वेळ असतो, रिकामेच लोक पडलेले असतात. असं पर्सनली माझ्या बाबतीत होतं, तुमच्या बाबतीत काही वेगळं असू शकते. मे बी तुम्ही खूप जास्त बिझी असू शकता. बट जर तुम्ही तो वेळ काढला आणि तो जर तुम्ही दिला, म्हणजे 12वीला ऑब्व्हियसली भेटणार नाही,
फाउंडेशनला भेटणार नाही, इंटरला असाल तेव्हा तर काही विषयच नाही. सो आत्ता जो वेळ आहे, आत्ता जर तुम्ही हे जर बेसिक सॉफ्टवेअर जर व्यवस्थित केले आणि एखादी गोष्ट आपण प्रॅक्टिकली शिकतो तेव्हा कळते का करायची, बरोबर आहे. तर तुमच्या आणखी कन्सेप्ट क्लिअर होतील. त्यासाठी टॅलीवर मोस्टली आपल्या इंडियामध्ये अकाउंटिंग केली जाते मोस्ट ऑफ द टाइम. आता ERP सारखे सॉफ्टवेअर आलेत ज्यांनी ऑनलाईन पूर्ण अकाउंटिंग वगैरे मॅनेज केलं जाते, पूर्ण ॲटोमेशन यूज केलं जाते. सो जर तुम्हाला प्रॅक्टिकली या गोष्टीचं नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही टॅली करू शकता. इन केस आपलं थोडं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल सुद्धा, म्हणजे थोडे सिलेबस पुढे गेल्यानंतर की कसं असते तो. सो इकडे बघा, एक नॉर्मल तर तुम्हाला दिसतं इथे, अकाउंट इन्फॉर्मेशन, ग्रुप्समध्ये लेजर, त्यानंतर क्रिएट, हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आणि त्यानंतर इथं लेजरवर येतं. डू यू नो हाऊ टू कम्प्युटराइज लेजर अकाउंट्स लुक्स इन मॉडर्न अकाउंटिंग सिस्टीम वी यूज वेरियस अकाउंटिंग सॉफ्टवेअर फॉर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन. आणि इथे टॅली ERP दिले, टॅली ERP 9 सॉफ्टवेअर. सो बाळांनो, इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट नाहीये. सो इकडे लक्ष द्या, इथे कसं दिले बघा. एक इलस्ट्रेशन फर्स्ट दिले आपल्याला, लक्ष देऊन इकडे बघा. द अबो प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग एक्झाम्पल. सगळ्यात पहिले काय दिले, बॅलन्स ऑफ कॅश ऑन 1 जानेवारी 2018. काय, 15,000 रुपये बॅलन्स, बरोबर. ऑन 5 जानेवारी 2018 राज इन्व्हेस्टेड ₹10,000 इन द बिझनेस. सगळ्यात पहिले काय, बॅलन्स ऑफ कॅश ऑन 1 एप्रिल 2018 किती आहे, 15,000. आणि 1 तारखेला काय, 15,000 रुपये बॅलन्स आहे. सो बाळांनो, जेव्हा आपण कॅश अकाउंट बनवतो, काय बनवतो, जर त्याचा पॉझिटिव्ह बॅलन्स असेल, कॅशचा बॅलन्स कोणता असायला पाहिजे नॉर्मली, म्हणजे कोणता, डेबिट का क्रेडिट, काय असते कॅशचा बॅलन्स, डेबिट असतो, बरोबर. कॅशचा बॅलन्स डेबिट असतो. जेव्हा कॅश अकाउंटमध्ये बॅलन्स असेल डेबिट, तो तेव्हा काय येणार, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. त्याला काय म्हणतात, ब्रॉड डाऊन. म्हणजे जास्त लोड घेऊ नका, पुढं हळूहळू येईल. याला काय म्हणणार, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. सो पर्टिक्युलरली जेव्हा त्यामध्ये कोणता बॅलन्स आहे, कॅशचा बॅलन्स डेबिट जेव्हा आहे तेव्हा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन येईल. आणि जेव्हा निगेटिव्ह बॅलन्स असेल तेव्हा काय येणार, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि इकडे बघा, आता हे दोन्ही पॉझिटिव्ह बॅलन्स आहेत. इयर एंड आलाय समजा, पकडा आपण 31 मार्चला बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करत असतो. सो इथे काय येणार, समजलं, ब्रॉड डाऊन, कॅरेट डाऊन. सो इकडे लक्ष द्या. आणि इथं अमाऊंट किती येईल, 25 येईल. बट पकडा, इथे वर एक आयटम होता, समजा परचेस 20,000 रुपयाचा. तर आता किती बॅलन्स येईल खाली, नाही इथे काय बॅलन्स येईल आता सांगा मला, किती येईल, 5,000. समजते बा ऑनलाईन तुम्हाला थोडं थोडं. सो 92
हे समजलं तुम्हाला काय झालं? हम्म. राज कॅपिटल अकाउंट. आता इकडे बघा, इथे एंट्रीज काय झाल्या सगळ्यात पहिले. एक तर बॅलन्स 15,000 रुपये. त्यानंतर काय दुसरं, ऑन द फिफ्थ राज इन्व्हेस्टेड 10,000 इन द बिझनेस. तर काय झालं, कॅश अकाउंट डेबिट टू राज कॅपिटल अकाउंट. आता राज कॅपिटल अकाउंट इकडे बघा, कॅशच्या अपोजिटचं अकाउंट काय, आणि हे काय झाले, तो डेबिट साइडला काय आलं. बट हे राज कॅपिटल अकाउंट जे आहे, यात जेव्हा आपण लेजर बनवतो तेव्हा त्याच्या अपोजिटला अकाउंट कोणतं आहे, आलं इथे बाय कॅश 10,000. दिसलं तुम्हाला कसं झालंय, समजलं. असं सेम त्यांनी सांगितलंय कंबाईंड एंट्रीज जेव्हा असतील, काय, रेंट पेड सॅलरीज टू कॅश. आता इकडे बघा, इथं कॅश आहे, कॅशच्या अपोजिटचं अकाउंट काय, सॅलरी प्लस बाय रेंट बाय सॅलरी. हे झालं क्लिअर. इथे काय, टू रेंट, रेंट टू कॅश पर्टिक्युलर अमाऊंट जी काय आहे, कळलं. म्हणजे असं नाही की बा अपोजिटला तिथं 8 दिले आणि वर रेंट 3,000चा होता तर 8,000ची एंट्री करा, नाही, 3च करायची. एक थोडं लॉजिक आपण पण यूज करायचं. सो इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला काय अडचण. सो एक इलस्ट्रेशन आपण ट्राय करूया इथं. सोल्ड गुड्स टू राघव काय येणार, वन टू सेल्स, बरोबर. रिसिव्ड कॅश फ्रॉम राघव अँड अलाउड हिम कॅश डिस्काउंट, डेबिट टू राघव अकाउंट. इनवाइस गुड टू राघव म्हणजे काय, सेल्स गुड, राघव अकाउंट डेबिट टू सेल्स 14,000. त्यानंतर रिसिव्ड फ्रॉम राघव रुपीज 6,000. सो आपल्याला इथं काय करायचं होतं, राघवचं अकाउंट बनवायचं होतं. तर राघवचं अकाउंट आपण कसं बनवणार बांधू, सगळ्यात पहिले इकडे बघा, राघव कुठं कुठं आलाय, त्याच्या अपोजिटला अकाउंट घ्यायचं, टू सेल्स आले, टू सेल्स घेतलं 6,000. आता राघवच्या अपोजिट मध्ये काय आले, बाय कॅश बाय डिस्काउंट. हे झालं बाय कॅश बाय डिस्काउंट अलाउड, काही प्रॉब्लेम इथपर्यंत. त्यानंतर राघवच्या परत काय आले, टू सेल्स 14,000, बरोबर. काही डाऊट नाहीये. नंतर काय आलं इथं, किती. आता ही सगळी प्रोसेस संपल्यानंतर आपण काय करायचं, याची बेरीज करून बघायची, ऍडिशन किती झाली, 20,000. इकडे किती आहे, 6 6 दोन्ही 12, म्हणजे काय झालं, जास्त आहे. म्हणून ते आपल्याला काय करावं लागेल, कॅरी डाऊन. ज्या साईडला जास्त आहे आणि ज्या साईडला कमी आहे, ज्या साईडला कमी आहे तिकडे करणार का, ज्या साईडला जास्त आहे तिकडे करणार, लॉजिक काय यूज करणार, कारण आपल्याला अकाउंट इक्वल करायचे. सो काय करणार आपण, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बट कधी, मंथ एंडला असू द्या, इयर एंडला असू द्या, डेट जी असणार ती काय असणार, मंथ किंवा इयर एंडची. नॉर्मली आपल्याला मंथ एंडचे दिलेले असतील, जसं इथे दिले फेब मंथ आहे 28, हा 31 जानेवारी. तो समजलं हे कसं झालं. बट हा जो बॅलन्स आहे, जो कॅरी डाऊन केलेला आहे कधी, 28 फेबला, तो 1 मार्चला परत काय होणार, बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि डेबिट साईडला जाणार. तो हे कळालं तुम्हाला कसं होणार काय नाही, समजलं. इन केस नाही जरी समजलं असेल, जास्त लोड घेऊ नका, हळूहळू तुम्हाला समजेल. आता इकडे बघा, खाली एक दिले, राघव अकाउंट इज हॅव्हिंग डेबिट बॅलन्स,
सो ही इज द डेटर ऑफ द बिझनेस. म्हणजे काय, राघव जो काय त्याला आपण गुड सेल केलेत तो काय आपला डेटर आहे. डेटर काय असते आपली असेट असती, त्याला डेबिट बॅलन्स आहे म्हणून तो आपला काय डेटर आहे. पकडा चुकून जर त्यानं कॅश सेंड केलेली इथे 50,000 असली असती आणि त्याला जर क्रेडिट बॅलन्स असला असता, तो डेटर असला असता का क्रेडिटर? क्रेडिटर. सो आता हे तुम्ही करा काय, हा सगळ्यात पहिले काय येणार, बाय परचेस. त्यानंतर टू परचेस रिटर्न टू, आणि परचेस कितीचे होते 8,000. सो 8,000 पेक्षा 7,700 काय आहेत? लहान आहेत, 7,700. सो ती 300 काय होणार कॅरीड डाऊन होणार, बट ते पुढं काय होणार ब्रॉड डाऊन होणार. बट कोणत्या साईडला झाले ते, सो अनुपम अकाउंट शो अ क्रेडिट बॅलन्स, सो ही इज अन, म्हणजे काय लायबिलिटी आहे ज्याला आपल्याला पैसे द्यायचे आहेत. सो इथपर्यंत तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल आय होप. काही डाऊट तुम्हाला नाहीये.